नमस्कार. तर सकाळची कामं झाली. 11 वाजले तरी असं वाटते की नाही का 7च वाजले ते, कारण आबाळ आले. आणि तसंच मी आज पिरू काढले. तर बघू शकताय तुम्ही, सगळं गाबळलेलं पिरू आहे. तर ही जे आहे, जे मोठा दिसतोय ना, ते जरा खराब झालाय, ते द्यायचं फेकून. ते आपल्या पिरूचं लय गोड आहे, एकच नंबर, असं भारी लागते. तर मला हे सांगायचं होतं की भरपूर असं नाही का गोष्टी असतात आणि सांगण्यासारखं पण भरपूर असतं. ही आपल्या कळ्या फुलं भरपूर कळ्या आलेल्या अजून, आणि गुलाब पण बघू शकताय किती हे झालेलं आहे, फुलले. कारण कटाई झाली का नाही, भारी वातावरण असतं या. तर बानूला दूध तापवलं बानूचं. आणि तसंच हे आपला राडा तर काही नसतं, तुम्हाला तर माहिती आहे की नाही. ही खोक आहे, नाहीतर माणसानं फॅन कोणी आणलाय. फॅन नाही, ही खोक आहे, खोक. ती खोक्यात ही आहे, काय म्हणतात त्याला, मिरची आणलेली ठेवली आहे. कारण सादुळणी म्हणून मिरची मसाल्याचं सामान त्यात ठेवलेलं आहे. आणि हे काय राडा आपला नसतो, तुम्हाला तर माहिती आहे. झाकून पण असतो ना, असा पण ठेवला तरी व्यवस्थितच वाटतोय. झाकून ठेवायची काय गरज नाही. आणि इकडं पण काय राडा नसतो की त्याने करून आपल्याला लाज वाटेल. हे आपलं स्वच्छताच असते, है की नाही. तर बानूचं आज बीट संपलंय बानूचं. आज काय तिला नाश्त्याला नव्हतंच, आज रविवार. आणि रात्रीला उशीर झाला मला हेड्यावर शूट करायला, कारण मला कामाला जायचं होतं. आणि ते काम रहित झालं, तंबाटी तोडायची. मग रहित म्हणजे खुरपानं आलं. मग वाकणीचं काम आईला होत नाही ना. मग तंबाटी त्या दिवशी खुरपायची होती, पण गेलती. आई म्हणली जाते मी, मग तिनं गेलती. मग काल परवा दिवशी मी गेलते तंबाटी तोडा. दिसाड तंबाटी तोडावं लागतात ना. आणि आज रविवार, शाबू भिजाय घातलाय. तुम्हाला तर माहिती आहे, बाणूसाठी मी रविवार धरते. आणि मला भरपूर फोन आले बरं का काल, ताई काय झालंय, काय प्रॉब्लेम झालाय. तर आपल्या पनवेलच्या ताईंनं नव्हता केला, दुसऱ्या ताईनं केलता. नागपूरच्या ताईनं, परत कोल्हापूरच्या एका दादानी, म्हणजे भरपूर जणांनी असं काल 4-5 फोन आलं. ताई टेन्शन घेत जाऊ नको. सकाळनं फोन आलं मी आज हेड्यावर टाकल्यावर. कसं आहे माहिती आहे का, काय हो टेन्शन येतं डोक्याला. बोलणारी जाते ती बोलून, पण नाही का टेन्शन येतंच की डोक्याला. असं बोलून माणसानं म्हणते मी, माहिती आहे का, सत्य ठेवायचं झाकून आणि खोटं बोलायचं उघडून. खोटं बोलून का नाही, सत्याची पायरी कधी पण चांगलीच असते. आणि खोट्याची पायरी का नाही, शेवटपर्यंत खोटंच असतं. त्यामुळे ते खोट्याने का नाही, एक आपण शब्द बोलला की 10 खोटं बोलावं लागतं. आणि ते सवय तोंडाला एकदा पडली का नाही खोटं बोलायची, मग ते खोटंच बोलत राहतं. तर मला हे सांगायचं होतं की आता शीतल आणि तिच्या पुरीला सोडायचं आहे उद्या. उद्या सोमवार आहे, बहुतेक उद्याचा दिवस आपण धरला, पण सांगितलं की उद्या सोडणार आहेत म्हणून. म्हणजे ज्येष्ठ्यात, मला म्हणा येत नाही, डिस्ट्यात का काय ते असतंय ना, घरी यायचं काय करतात ते. मग घरी येणार आहे, त्यामुळं मी आनंदात पण आहे. आणि आपला बिझनेस पण चालू करायचा आहे. का आता काहीच अडचण नाही. आता पोरगी घरी पण उद्या येईन. उद्या नाही, परवा दिवशी नाहीतर गुरुवारी मी माझ्या भावाकडं जाणार आहे. टिंबुर्णीत ते कामाला असतोय. आणि तसंच शीतलच्या पोरीची पण गाठ घेऊन येईन येता. आता काय जवळ आहे, मी रोज जाऊन येऊन करू शकते, पण आपलं काम पण बघावं लागतंय, आहे की नाही. सगळ्याच गोष्टी
जर धरायचं म्हणलं तर काही गोष्टी मिस कराव्या लागतात आणि पाहुणे रावळी ही धरावंच लागते. ती काही जणीच पाहुणे रावळी कसं असतं माहिती आहे का, पाहुणे रावळ्याशिवाय मजा पण नसते. आपण तर त्यांच्या दुःखसुखात साथ दिली तर ते आपल्या दुःखसुखात साथ देतात, बरोबर आहे का नाही. म्हणून मी तर मला आज सकाळ सकाळी फोन आले की ताई नको टेन्शन घेत जाऊ, नको लक्ष देत जाऊ कुणाकडं, तुझा स्वभाव चांगला आहे, तुझ्या तोंडावर म्हणजे नाही का, तुझ्या तोंडावरून कळत नाही की तू खोटं बोलते. आता एवढं तरी लोक बोलतात तरी पण तू काही पत्ती उत्तर देत नाही, तेच चांगलं आहे. असं तसं कसं आहे माहिती आहे का, काय बोलणारे बोलत असते तो, पण मनाला जी वेदना होतात का नाही ते कुणाला सांगू शकत नाही, आहे की नाही. तर आपण खरं आहे ना, त्यामुळं मला वेदना होत नाहीत, पण थोडंसं वाटतं कुठंतरी की असं नाही बोललं पाहिजे, व्यवस्थित बोला. समोरचा माणूस व्यवस्थित बोलते तर आपण पण व्यवस्थितच बोलायचं. पण काय नाही, कसं असतं, कुत्र्याच्या शिपटीवर पाय दिल्याशिवाय कुत्रं कुई करत नाही. आणि कवर कवर देतं ती एकदाच काढतं का नाही. सारखं सारखं तर आपण कुत्र्याच्या शिपटीवर पाय दिलं तर ती एकदाच मागचा पुढचा काढतं का नाही. गच्च किरणं असं चावतं, मग 14 इंजेक्शन घ्यावं लागते ते. म्हणून काय नाही, कुत्र्याच्या शिपटीवर पाय देण्याआधी आपण काय बोलतोय ते लक्ष ठेवायचं, बरोबर आहे की नाही. तर चला, मी अजून एक ब्लॉग बनवणार आहे आणि संपूर्ण ब्लॉग बघत राहावा. तर चला, बाय.